मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। कोयना दौलत डोंगरी महोत्सव, कोयना ही आपलं दौलतच आहे आणि त्या नावाचा महोत्सव होतोय, याच्यापेक्षा दुसरा काय आनंद असू शकतो। आणि या डोंगरी महोत्सवाला उपस्थित संयोजक या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील जी, सीओ झेडपी यशनी नागराजन मॅडम, वैशाली कडूकर मॅडम, आपल्या प्रशासकीय एसपी मॅडम, गटणे एमटी एमटीडीसी, रविराज देसाई, यशराज देसाई, शरद कनसे, जेवण शेलार, बीएन पाटील, रोकडे आपले सुप्रिटेंडेंट इंजिनियर, अशोक पाटील, सविता पवार सभापती पंचायत समिती, विजय पवार, बाळासाहेब पाटील, विलास गोडांबे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, जेवढी नावं माझ्याकडे आहेत तेवढी वाचलेली आहेत मी, बाकी राहिली असतील ते सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर आणि या सभागृहात जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे निसर्गरम्य अशा ऐतिहासिक अशा सातारा जिल्ह्यात या कोयना डोंगरी महोत्सव गेले 5 दिवस या ठिकाणी आयोजित केलेला आज शेवटचा दिवस आहे। पण शंभूराज मला म्हणाले की लोकांची मागणी आणखी वाढवा। ते सरकार लोकांचं आहे, जनतेचं आहे, वाढवून टाका। शेवटी आपण जे काही करतो ते लोकांसाठी करतो। आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे। हा शेतकरी काबाड कष्ट करतो, शेतीमध्ये राबतो, आपला बळीराजा आहे, अन्नदाता आहे आणि मग आम्ही सगळे चांगलं जेवण करतो। मग त्यांना या अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मेजवानी दिली तर उलट आपण त्यांच्या उपकाराची थोडीफार का होईना परतफेड करतोय, अशा प्रकारचं एक भावना आपल्या मनामध्ये आहे। या महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल माझे सहकारी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि त्यांची सर्व टीम, शासकीय प्रशासकीय सर्व या भागातील आपले आयोजक, या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। कारण शहरी भागामध्ये मोठे मोठे प्रकल्प होतात, कार्यक्रम होतात, पण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे भव्य दिव्य सोहळे कमी पाहायला मिळतात। आपण महाबळेश्वर फेस्टिवल देखील केला, अतिशय चांगल्या दर्जावर उंचीवर नेणारा फेस्टिवल झाला तो, आणि हा देखील चांगला होतोय। कोयना बॅकवॉटर फेस्टिवल पण आपण डिसेंबर जानेवारीमध्ये करतोय, का निसर्गरम्य असा परिसर आहे। आणि कोयना बॅकवॉटर फेस्टिवल तर मला वाटतं जागतिक दर्जाचा होईल। देशातलेच नाही, जगभरातले लोक त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत, कारण हा असा आपला निसर्ग आहे। आणि म्हणून या साताऱ्याच्या पर्यटनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम, महोत्सव राबवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून हे आपण करतोय। आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील मेहनत घेतली। या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। मी नेहमी सातारचा भूमिपुत्र आहे,
याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की आता शंभूराजनी सांगितलं, जेव्हा मी गावी येतो तर गावी आलो की मी काय नुसता गावाला आराम करायला येत नाही. तिथं जत्रा असते लोकांची. तिकडं काय म्हणतो आपकी आता आपला दरबार, जनता दरबार सुरू असतो आणि तो एक ठराविक वेळ असतो. पण नंतर मी आणि अगोदर सकाळी शेतीमध्ये जातो. आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात आणि हात मातीमध्ये वळतात. कारण शेवटी मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेवटी शेतकरी हा शेतकरी आहे. आणि मग मी आल्यानंतर कलेक्टर इकडे आहे, त्यांना माहीत आहे, आणि अगोदरचे पण आपले दुडी होते. मी आलो की 1000, 500, 2000 झाडं तर लावतोच म्हणजे लावतो. आणि माझ्याकडं आता शंभूराजला माहीत आहे वेगवेगळ्या व्हरायटी केल्यात. म्हणजे आता आपल्या भागामध्ये भात आणि नाचणी वगैरे या सगळ्या गोष्टी वरी वगैरे होते. परंतु माझ्या भागामध्ये त्या भागामध्ये आम्ही क्लस्टर शेतीचं प्रयोजन केलं. एकत्रित समूह शेती, एकत्र येऊन शेतकऱ्यांनी, कारण लँड होल्डिंग छोटी छोटी असल्यामुळे एकत्र क्लस्टर शेतीची आवश्यकता आहे. त्याला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. त्याचबरोबर आमच्या शेतात आम्ही तिकडं आंबा तर आहेच, काजू पण आहे, जांभूळ पण आहे, आवळा पण आहे, तिथं काश्मीरमधला सफरचंद पण आहे आणि अवाकडू पण आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे, अगरूड आहे. सगळ्या प्रकारचे झाडं तिथं लागलेली आहेत. आणि आता मी तिथं सांगितलंय की नवीन प्रयोग करायचा आहे. ॲप्रिकॉट आणि आपलं केसर, कॉफी लागलेली आहे, कॉफीचं शेत होत आहे. आता मोठे त्या ठिकाणी मेळे होऊ शकतील, लोक एकत्र येऊन काम करू शकतात. बांबूची लागवड कलेक्टर महोदय किती झाली आपल्याकडे? 8000 एकर. एकरामध्ये लोकांनी कन्सेंट दिलेले आहेत. बांबू पहिलं कोणी दुर्लक्षित होतं. मग मी त्या पाशा पटेलला मुख्यमंत्री असताना त्याचा प्रमुख केला. म्हणाले बांबूचे काय, तू काय बांबूला काय दुर्लक्षित समजतो? बांबू फक्त काय जाताना वापरत नाही माणसं. बांबूपासून कितीतरी एअरपोर्ट बनवलेत. मँगलोरचा एअरपोर्ट बनवला आहे. आपलं दिल्लीचं संसद भवनामध्ये बांबू वापरला आहे. या ठिकाणी बांबूचे बाय प्रॉडक्ट एवढे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात. बांबूचे दागिन्यापासून मला त्या काय त्याचं नाव का पाशा पटेलने टी शर्ट पण मला दिलाय, टॉवेल पण दिलाय, चष्मा पण बनवलाय, घड्याळ पण बनवलंय बांबूचं. एवढं सगळं बांबूचं बाय प्रॉडक्ट आहे. आणखी काय काय बघा, कुठं कुठं अजून बांबू लावायला लागतात, ते पण लावतात सगळे. याचाही उपयोग होतो. आणि त्यामुळे बांबू हे पहिलं काय होतं, दुर्लक्षित होतं. पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी म्हटलं, अभी बांबू ये बास नाही, बांबू ये घास आहे. मग त्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या, नियम काढून टाकले. आता बांबू मोठ्या प्रमाणावर आपल्याला, त्याला मनरेगातून आपण अनुदान देतोय मोठ्या प्रमाणावर, 6 लाख का काहीतरी हेक्टरी. त्यामुळे आता बांबू हा पूर्वीसारखा दुर्लक्षित राहिलेला नाही. त्यामुळे असे जे काही आपल्याला प्रयोग करता येतील ते केले पाहिजे, नाविन्यपूर्ण. शेवटी प्रगत शेतकरी हा महत्वाचा आहे. या ठिकाणी पर्यटनाला वाव आहे. आज आपण बघितलं, आज किती उद्घाटनं झाली. शंभूराजच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना इथे येतात. एक पूल बांधला, त्याच्या बाजूला आपण आता हे करतोय, घाट बनवतोय, वॉटर स्पोर्ट करतोय, नाही सीलिंग करतोय. मुंबईसारखं सीलिंगचं लुक त्याला येणार आहे. बाजूला असं ते काय तुम्ही दरवाजे काय साईडला गेट, केबल शेड तर आहे, केबल शेड आहे, त्याला चांगला लुक येईल. पॅनलिंग करतायत, गेट सारखं बनवताय. आणि त्याला 25 कोटी रुपये तुम्ही MMRD कडून आणले. MMRDA इकडे काम करू शकत नाही. MMR क्षेत्रापुरती मर्यादित आहे. बघा कसे गपचूप या शंभूराजनी 25 कोटी आणले आणि 25 कोटीची ऑर्डर पण काढली. माझं काम असंच असतं, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. करतो, बघतो, पाहतो, हे काय. नो हा माझ्या डिक्शनरीत शब्द नव्हता, नाही.
मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे यायचं वैशिष्ट्यपूर्ण. आता जे वैशिष्ट्यपूर्ण नाही ते पण हे मला बनवायचे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण हा विशेष बाब स्पेशल केस. आता त्याच्यामध्ये MMRDA कडून 150 कोटी रुपये मी दिले, ते आपल्या घर पडली त्यांना हा दरडग्रस्तांना. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हा होतो UD मिनिस्टर होतो, पण मी माझ्या अधिकाराचा वापर केला. मी म्हणालो MMRDAचे आमचे अधिकारी आहेत, त्यांना म्हणालो तिकडे दरड पडली आहे, लोक आपले संकटात आहेत, मग संकट तिथं आपण धावून गेलं पाहिजे, आपत्ती तिथं आपण धावून गेलं पाहिजे. काय करायचं साहेब? बोले घरं बांधायची आहेत तिकडं. अरे बोले MMRDA क्षेत्राच्या बाहेर आहे. अरे बोले ती माणसंच आहेत ना, ती इथं राहणारी का तिथं राहणारी माणसंच आहेत, जीव सारखाच आहे. आणि लगेच मी बोलो माझा आदेश लिहून टाका, माझी सही घ्या, 150 कोटी रुपये आपण मंजूर केले. त्यातले ते लोक आले होते आता घर घ्यायला. आता इथं घर त्यांना एक आनंद, चांगलं घर झालंय ना, क्वालिटी. तर चांगले क्वालिटीची घरं त्या ठिकाणी होत आहेत. आमचं नाव रद्द झालंय. विभागाच्या मंत्री त्यांना सांगितलं, मुख्यमंत्री तिकडे होते, बोले 1 महिना वाढवून द्यायला गेली KYC करायला. शंभूराज 1 महिना वाढवलाय आपण, 1 महिना आता वाढवून दिलेला आहे ती KYC करायला. त्यामुळे बघा, पात्र लाडक्या बहिणींना कुणी वंचित ठेवू शकणार नाही. आपण शेतकऱ्यांना 6,000 रुपये मोदी साहेब देत होते, त्या काळात नमो शेतकरी सन्मान योजना चालू केली आपण. 6,000 ते 6,000 हे म्हणजे वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाला. 6,000 मोदी साहेबांचे, 6,000 आपल्या सरकारचे. आपण ते मी मुख्यमंत्री असताना सुरू केला. आज शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतोय. पीक विमा योजना आपण सुलभ केली. कर्जमाफीची योजना आम्ही तेव्हा जाहीर केली होती. कर्जमाफीची योजना जाहीर केली आणि लाडक्या बहिणींना म्हणालो 1,500 ना 2,100 देणार. पत्रकार आता मला विचारतात कधी 2,100 देणार? योग्य वेळी आम्ही देणार, बिलकुल देणार. आम्ही कधी प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. एवढं सगळं ओढाताण होती तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी या अर्थसंकल्पात आम्ही निर्णय जाहीर केला आणि ते पैसे आम्ही देणार. शेवटी शेतकरी आपला मायबाप आहे. मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर शेतकऱ्याचा, माझ्या शेतकऱ्याचा अधिकार आहे. आणि या योजना तुम्हाला सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. अगोदरच्या सरकारमध्ये 2 सुप्रमा मिळाल्या होत्या सिंचन योजनेच्या. काय शंभूराज, तुम्ही पण होते. आणि मी मुख्यमंत्री असताना 175 सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या. 175. आणि आता ह्या 1-1.5 वर्षामध्ये जवळपास टोटल मिळून आता 200च्या 225च्या वर गेलं. हे लाखो हेक्टर जमीन, शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. शेवटी शेतकऱ्याला तुम्हाला जगवायचं असेल तर या ठिकाणी हे निर्णय घ्यायला लागतील. बोंडारवाडी धरणाचं देखील आपण बोललोय. बोंडारवाडी धरणाची देखील एक बैठक लावू आपण, त्याला देखील चालना देऊ. शेवटी जे जे आपण बोललेलो आहे ते बघा,
काही गोष्टी लगेच होऊन जातात, काही थोडा मध्य शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि मिड टर्म असं 3 प्रकारचं आपलं काम असतं. पण आम्ही जे बोललोय ते करणार एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. कारण आपल्याला खोटं बोलण्याचं काम बाळासाहेबांनी, आनंदगी साहेबांनी शिकवलं नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या योजना केल्या, युवकांसाठी देखील योजना केल्या. त्यातल्या काही चालू आहेत, त्यातल्या काही सुरू करायच्या आहेत, त्या देखील सुरू होतील. स्किल डेव्हलपमेंट, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. परदेशी गुंतवणूक येते आहे. MIDC तुमच्या साताऱ्यात आहे ना शंभूराज, तिकडे काय कारखाने आणा. उदय सामंतला सांगा, आम्ही सांगतो, चांगल्या कारखाने आणा, चांगल्या आपल्या लोकांना हाताला काम मिळेल. हे सगळं केलं पाहिजे. हे शेवटी आपल्याला हे सगळं करून लोकांना हे करू शकतो. त्यामुळे आपल्याला जे मगाशीच मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याच्यावर आपण काम करतोय. शेवटी हे सगळं जे काय आपल्याला दिलेलं आहे निसर्गाने ते वाचवलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे, जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शंभूराज चांगलं काम करतायत. इकडं पूल रस्ते पण उभे करतायत, सांस्कृतिक कार्यक्रम पण करतायत. आणि माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे, पर्यटनाला आता आपण रोपवेला पैसे दिले या अर्थसंकल्पात. रोपवे मंजूर केला नाही वासोटा, आणि तिथं देखील त्याच्यामुळे रोपवेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल. हे क्लस्टर शेतीमुळे नवीन नवीन प्रयोगामुळे लोकांना, शेतकऱ्यांना पैसे मिळतील. माझी इच्छा एकच आहे, या भागातला तरुण कोणीही नोकरीसाठी गाव सोडून बाहेर जाता कामा नये. जो गेलेला आहे तो पुन्हा इकडे परत आला पाहिजे. ही भूमिका आणि हा संकल्प आपला आहे. आणि म्हणून त्यासाठी बघा, कधी बघितलं होतं कोयना नदीवर पूल बघितले? आमच्या त्या तापोळ्यामध्ये एक पूल कंप्लीट होतोय, 3 पूल होत आहेत. एक आपटी ते तापोळा आपटी होतोय, एक तापोळा ते पलीकडच्या साईडला कांदाट खोऱ्याचे 105 गावांना जोडतोय. दुसरा कोकणातून येणारा रस्ता पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी तो देखील आपण पूल करतोय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे जोडण्यासाठी देखील आपण काम करतोय. बामणोली दरे. त्यामुळे रस्ते होत आहेत. शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे, रस्ते महत्वाचे आहेत, या ठिकाणी सोयी सुविधा महत्वाची आहे. आणि शेतकरी जे काय हे करते, आपण नॅचरोपॅथी सेंटर कलेक्टर महोदय आपण मंजूर केलं. दुसरं आणखी दुसरं काय मंजूर केलं आपण? आयुषमधून हेल्थ अँड वेलनेस सेंटर आपण मंजूर केलं. आता इथं तुमच्या सगळ्या भागात नवीन महाबळेश्वरचं काम सुरू झालेलं आहे. आणि नवीन महाबळेश्वर जरा कंजेस्टेड झालंय. आता सगळे पर्यटक तिकडे जरा जाम झालेत, त्यांना इकडे तुमच्याकडे फिरायचं मोकळ्या हवेमध्ये. आणि त्यामुळे नवीन महाबळेश्वर करण्याचा उद्देश काय? तुमच्या इथल्या सगळ्या जमिनींना भाव आहे, तुमच्या इकडच्या माल, तुम्ही जे काय पिकवाल त्याला मोल येईल, तुम्ही जे काय प्रॉडक्ट काढाल त्याला पैसे येतील, पर्यटनाला चालना मिळेल. सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये. तुम्हाला एकच सांगतो, आमच्या शेतकऱ्याची 1 इंच जमीन सरकार घेणार नाही. आणि एवढंच सांगतो तुम्हालाही, शेतकऱ्याने देखील आपली जमीन ही काळी आई विकता कामा नये. इकडं सोनं होणार आहे. आमच्या गावात तर इकडं तर खूप डेव्हलपमेंट आहे. आमच्या इकडे गेलेले लोक वापस यायला लागलेत. पलीकडं कांदाट खोऱ्यातली लोक वापस यायला लागलेत. बोले इकडं आता आम्हाला काय माहिती एवढं सगळं होणार आहे. दम धरायला पाहिजे होता ना. आता येतात, ठीक आहे, ते आपलीच आहेत लोक. आणि म्हणून हे सगळं करत असताना ह्या अशा कोयना दौलत सारख्या उपक्रमाची देखील आवश्यकता आहे. शेवटी आपल्याला मोठ्या शहरांमध्ये असे उत्सव होतात. अरे ऑडिटोरियम बघा, अरे आमच्या ठाण्यासारखं ऑडिटोरियम आहे, एवढं मोठं ऑडिटोरियम आहे. कधी बघितलं होतं? जिल्हा लेवलला असतं, पण तालुका प्लेसला एवढा मोठं ग्रामपंचायतीमध्ये. म्हणजे शंभूराज किती हुशार आहे बघा. गुवाहाटीत होते, तिकडे धडाधड सह्या कधी घेतल्या मला माहित नाही. आणि तिकडून इकडे आल्यावर, मुख्यमंत्री झाल्यावर कधी सह्या घेतल्या त्या माहित नाहीत. मी तुम्हाला सांगतो, मी कधी दिलेलं या हाताचं या हाताला कळू देत नाही. माझं देण्याची वृत्ती आहे. जे माझ्याकडे जेवढे आमदार मंत्री आले ते सगळे काही ना काही घेऊन गेले. आता मला कधी कधी बोलवतात, इथं उद्घाटन आहे, हे आहे, पैसे कधी? बोले तुमच्या काळातले आहेत.
बोले अजूनपर्यंत चालू आहेत. बोले एवढे तुम्ही दिलेत की पैसे संपतच नाहीत. आणि म्हणून शेवटी आपण कोणासाठी देतोय? या लोकांच्या विकास कामांसाठी देतोय. आणि म्हणून मला समाधान देखील आहे, आनंदही आहे. अजितदादा एकदा ठाण्याच्या कार्यक्रमात म्हणाले होते, गडकरीमध्ये, मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी होते, ते होते आणि आम्ही तिघही होतो. मध्ये एक पुस्तक प्रकाशनचा का काय कार्यक्रम होता, माझ्यावर कोणी काढला, हा राज्यपाल पण होते त्यावेळेचे. अजितदादा आज आपल्यात नाहीत. आपलं दुःखाची घटना आहे ती. आणि आताच मी सुनेत्रा वहिनींचा फॉर्म भरायला बारामतीत गेलो होतो, तिथून इथं आलो. पण त्यावेळी अजितदादा म्हणाले होते की आतावरच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती सह्या करणारा मुख्यमंत्री कोण असेल त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. अरे आपलं काय रोग भरलाय पेन काढायचं सही करायला? अरे लोकांचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधी 450 कोटी रुपये दिले. अगोदर किती दिले होते मला नाही माहिती, पण 450 कोटी रुपये दिले. हजारो लोकांचे प्राण वाचले. कधी बघितलं नाही कोण आहे, कुठल्या जातीचा, कुठल्या पातीचा, काय नाही. जीव वाचला पाहिजे हे मी बघितलं आणि हजारो लोकांचे जीव वाचवण्याचं पुण्य मिळालं. लाडक्या बहिणींचं जशी योजना केली तसं त्यावेळेस माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित ही योजना आम्ही केली सुरू. त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या 3 कोटी महिलांची तपासणी झाली, मुलांची तपासणी झाली, आरोग्याची तपासणी झाली. हे सगळं करायचं कशाला? हे कशाला पाहिजे सरकार? हे लोकांच्या कल्याणासाठी पाहिजे, लोकांच्या उद्धारासाठी पाहिजे. मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणारं राज्यकर्ता पाहिजे. आणि ती शिकवण बाळासाहेब आनंदगे साहेबांनी आम्हाला दिली आहे. माझी प्रॉपर्टी किती, संपत्ती किती, पैसा किती, अमकं किती, किती कमवलं यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि भूमिका घेऊन मी चाललो आणि मला काही चिंता नाही. मला सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर माझ्या या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे. याचा आनंद आहे, मला समाधान आहे. आणि म्हणून आपल्या इकडची सातारची मंडळी आहेत, सरळ साधी भोळी असतात. पण एकदा शब्द दिला की शब्द दिला, मग तो पूर्ण करायचा, मग मागे फिरायचं नाही. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अशा प्रकारचं काम आपण केलं, अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून लोक विश्वास ठेवतात. आज बघा सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, कोयना धरणाचा विस्तीर्ण जलसाठा आहे आणि त्याच्या साक्षीने महोत्सव जो होतोय त्यामुळे पर्यटकांना केवळ निसर्ग सौंदर्य नाही तर पॅराग्लायडिंग, सीप्लेन राईड यासारख्या साहसी खेळांचा देखील आनंद लुटता येतो. मला तुम्ही हे दाखवलं मग रे, कुठला शो? ड्रोन शो. अरे ड्रोन शो कधी बघितला होता? ग्रामीण भागातल्या लोकांनी ड्रोन शो बघितला. शंभूराज देसाई काय काय बघा दाखवतात, ते चांगलं चांगलं दाखवतात. आणि म्हणून दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. आज कितीतरी उद्घाटनं झाली, आपले स्टेडियम झालं, हे नाट्यगृह झालं, म्युझिकल फाउंटन झालं आणि काय झालं, लेझर शोचं झालं, तो रस्ता कोयनेवरचा तो झाला, त्याचा आता चांगलं स्पूल झाला. आणि हे सगळं जे होतंय याबरोबर हे सगळं इथं हे पण आहे, दिग्गज कलाकार पण आले, सगळे लावणी वगैरे सगळं लावलं तुम्ही नाही इकडं. भजन पण केलं ना, पोवाडा, आपलं सगळं मराठी संस्कृती जी आहे ती सगळी इकडं आणली. कलाकारांना संधी दिली, एक प्लॅटफॉर्म दिला. शेवटी कलाकारांना प्लॅटफॉर्म देणं हे महत्वाचं आहे. कला कुठं पेश करणार ते? अशाच कार्यक्रमातून ते कलावंत आपली कला सादर करतात. आणि थोडा का होईना विरंगुळा आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम शंभूराजनी केलंय. घोडा उंट सफारी पण होती इथं, घोडा उंट सफारी, भजन कीर्तन, महिला बचत गटाचे स्टॉल, हस्तकला प्रदर्शन, खूप काही केलं, कृषी प्रदर्शन, पशु पक्षी प्रदर्शन. त्यामुळे हा महोत्सव सर्व समावेशक झालेला आहे. राधा ही जगातील सर्वात लहान पान म्हैस, ते पण आणले. मी बोलतोय ते आहे ना बाबा. म्हणजे बघा कुठं कुठं काय नाही आहे ते इथं आणून दाखवलं तुम्हाला.
तुम्हाला बघायला मिळणार नाही ते दिलं. कृषी प्रदर्शन, AI तंत्रज्ञान कसं वापरलं जाईल ते कलेक्टर मगाशी मला बोलत होते. आणि म्हणून या ठिकाणी आधुनिक परंपरा आणि आधुनिकता, बघा परंपरा तर पाळलीच पाहिजे, पण आपण आता प्रगत झालं पाहिजे, आधुनिकतेकडे वळलं पाहिजे. AIचा जमाना आहे. शेतीमध्ये देखील AI आणल्यानंतर शेतकऱ्याचं जे काय उत्पादन आहे ते वाढल्याशिवाय राहणार नाही. याच्याकडे देखील आपलं लक्ष सरकार देत आहे. आणि म्हणून संपन्न गुण जिल्हा कुठला असा तर सर्व गुण संपन्न कुठला आहे? सातारा. नक्कीच साताऱ्याकडे बोट दाखवलं जाईल. कारण इथं सगळंच आहे ना, सर्व आहे. आणि इथं काय नाही, एक समुद्र सोडला तर बाकी आहे, पण आपली नदीचं बॅकवॉटर पण समुद्रासारखं विस्तीर्ण आहे बघितलं तर. आणि स्वच्छ पाणी, थंड हवेचं ठिकाण, धार्मिक स्थळं, मोठं धरण कोयनेसारखं, इथून सगळ्या राज्याला वीज जाते, शिक्षण संस्था, साखर कारखाने, उद्योग, चांगली कनेक्टिव्हिटी सगळं आहे. आणि त्यामुळे आता सातारा जिल्ह्याला आपल्याला पर्यटन हब बनवायचं आहे. पर्यटन हब, त्यासाठी आपल्याला अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. आणि म्हणून महाबळेश्वर बघतो आपण, पाचगणी, कास पठार, हे सगळं आपण पाहतो. आणि फक्त महाराष्ट्राची ठिकाणं नाहीत, संपूर्ण देशातून जगभरातून लोक येतात इथं पर्यटक. आणि म्हणून या आपण महाबळेश्वर फेस्टिवल केला तर बाहेरचे पण होते ना, जपान बिपानचे लोक, परदेशी टुरिस्ट होते. आणि आपले राज्यपाल, जे माजी राज्यपाल होते ना, आपले राज्यपाल आचार्य देवव्रत, ते मुनावळेला आले होते मध्ये. ते माझ्या गावाकडून गेले. मी बोला आप जाना चाहिए था. बोले नहीं वहां पर आप नहीं थे. बोले स्वर्ग आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं. स्वतः ते बोलले, राज्यपाल महोदय. आणि ते सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारे राज्यपाल आहेत. त्यांनी पाहिलं निसर्गरम्य परिसर, खुश झाले ते. आणि म्हणून त्यांनी बोटिंग देखील केलं, त्याचाही आनंद घेतला. आणि या ठिकाणी खूप आपण, मला एवढंच सांगायचंय, पर्यटक आपले वाढलेत ना नक्की इकडे कलेक्टर महोदय. 2022 मध्ये 15 लाख विदेशी पर्यटक आपल्या राज्यात यायचे. त्यातले महाबळेश्वरमध्ये सगळ्यात जास्ती यायचे, इकडे जास्ती यायचे. आता ती 37 लाखापर्यंत पोहोचलेली आहे संख्या. महाराष्ट्रात 11 कोटीहून 18 कोटीपर्यंत पोहोचलेले हे पर्यटक आपल्या पर्यटन धोरणाचं यश आहे. आणि पर्यटन मंत्री कोण आहे आता? शंभूराज देसाई. आणि म्हणून महाबळेश्वर हा महाराष्ट्रातील पर्यटनाचा कंठमणी समजला जातो. जगभरातून या हिल स्टेशनवर लोक येतात. आणि म्हणजे सगळी हिल स्टेशन ब्रिटिशकालीन आहेत. पण मी म्हणून ठरवलं की ब्रिटिशकालीन त्यांनाच काही मागता होता का हिल स्टेशन बनवायचा. आणि म्हणून नवीन महाबळेश्वर जे बनवतोय आपण बनवतोय. आणि नवीन महाबळेश्वर बघा, अतिशय देखणं आणि सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी महाबळेश्वरच्या कुशीमध्ये न्यू महाबळेश्वर आपण करतोय. आणि तब्बल 550हून अधिक गावांचा पर्यावरणपूरक विकास होणार आहे. नीट समजून घ्या शंभूराज, आपल्या लोकांनाही समजून सांगा की कसा याचा फायदा आहे, कसं जीवनमान आपलं बदलणार आहे, कसं आर्थिक आपल्याला फायदा होणार आहे, कसं आपल्याला हे आपलं गाव सोडून बाहेर जाण्याची पाळी येणार नाही. या ठिकाणीच आपला आई वडिलांची सेवा करून इथं रोजीरोटी आपल्याला मिळेल आणि स्वतःची रोजीरोटी मिळेल. आणि म्हणून आज महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत होमस्टे टुरिझमला आपण चालना देतोय, ब्रेड अँड ब्रेकफास्टला देतोय, ॲग्रो टुरिझमला आपण प्रोत्साहन देतोय. आणि म्हणून यामध्ये वीज आणि पाणी घरगुती दराने आपण देतोय, सौर ऊर्जेसाठी अनुदान आपण देतोय, मुद्रा कर्ज देतोय. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे करत असताना खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालना देतोय. कास पठार तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, चुलीवरचं जेवण खाऊन सह्याद्रीच्या हवेत सकाळी चहा घेताना पर्यटकांना खरा सातारा अनुभवता येतो. हे सगळं वैशिष्ट्य आहे. स्ट्रॉबेरी आपली जगप्रसिद्ध आहे, साताऱ्याच्या हळदीला तोड नाही आहे. त्याशिवाय अनेक औषधी मी माहिती घेतली, आपल्या रानांमध्ये 400 ते 500 प्रकारच्या दुर्मिळ औषधी आहेत, दुर्मिळ औषधी. आता मी रामदेव बाबांना सांगितलंय, शंभूराज एक बार इधर आ जाओ. ते बोले मैं आ जाओ, कभी बुलाओ मैं आता हूं. आणि आपण आपली जी काही ही लागवड आहे
ही जंगलातली लागवड आपण शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. आणि म्हणून फार पोटेन्शियल आहे इथं. खूप मोठ्या प्रमाणावर या कोयना, चांदोली, वासोटा, पाटण परिसरात वाघ पण आलेत ना आपल्याकडे. हा, हो, कुठले कुठले आहेत ते? हिरकणी, तारा, चंदा, बरोबर ना. तर शेवटी वाघ म्हणजे जंगलचा राजा आहे आपला. त्यामुळे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला हा ऐतिहासिक सातारा आहे, ऐतिहासिक सगळी भूमी आहे. आणि आपण तारकर्लीसारखी स्कुबा डायव्हिंग सारखं मुनावळ्यात स्कुबा डायव्हिंग करतोय ना मुनावळ्यामध्ये. हां, आणि तेव्हा आपण सुरुवात केली. आता त्याची पूर्तता होईल आणि इथल्या लोकांना देखील काम मिळेल. एवढंच आहे, स्थानिक लोकांना, कलेक्टर महोदय, सीओ मॅडम, स्थानिक भूमिपुत्रांना रोजीरोटी मिळाली पाहिजे, हे आपलं धोरण असलं पाहिजे, ही आपली भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून पर्यटनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाव आहे. आज तुमच्याकडे काहीतरी सगळं सांस्कृतिक सगळी मेजवानी आहे. संध्याकाळी मी येणार होतो पण तो कार्यक्रमामध्ये बदल झाल्यामुळे मी दुपारी आलो. आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने आज अशा प्रकारच्या महोत्सव, खाद्य महोत्सव आहे. सगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव आपल्याला चाखता येते. आणि म्हणून एक प्रकारचं हे रिलॅक्सेशन आहे. या महोत्सव म्हणजे एक मेडिटेशन आहे म्हटलं तर बावगं ठरणार नाही. आणि म्हणून या अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. एक सामान्य सातारकर, कोयनेचं पाणी पिणारा एक सामान्य गावकरी म्हणून या महोत्सवामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री वगैरे इकडे आलो की मी सगळं विसरून जातो. मी इथला सातारकर, आपल्या कोयनेतल्या भूमीतला एक कार्यकर्ता म्हणून, एक शेतकरी म्हणून मी या ठिकाणी येत असतो. याचा मला सार्थ अभिमान आहे. आता काही लोक मी इकडे आल्यावर तिकडे त्यांना प्रॉब्लेम होतो. इकडे आल्यावर काही लोकांना पोटदुखी होते. काही लोक म्हणतात हेलिकॉप्टरने जातात, अमकं जातात. मी काय त्याकडे लक्ष देत नाही. मी माझं काम चोख करतो. आरोपाला आरोपाने उत्तर मी कधी देत नाही. आरोपाला कामातूनच उत्तर देतो. आणि म्हणूनच या सातारा जिल्हा जो आहे, हा सातारा जिल्हा एक पर्यटन हब झाला पाहिजे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. आणि ही भूमी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ऐतिहासिक भूमी आहे, ऐतिहासिक सगळं आहे. आणि याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. या भूमीमध्ये आपला जन्म झाला, हे आपलं मोठं भाग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज इथल्या शिवसागर जलाशयाच्या पाण्याच्या लाटांमधूनही मंदिरांच्या घंटांचा आणि महाराजांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. इथे वीज कडाडली तरी हर हर महादेव असा ध्वनी तिथून निघत असतो. आणि म्हणून कोयना महोत्सव असाच वृंदिंगत होत जावो अशा शुभेच्छा देतो. जाता जाता शंभूराज, प्रेमा खातर आपल्याला 4 ओळी सांगतो. बाकी काय राहिलेलं नाही ना, पैसे मिळालेत ना सगळे, अजून काय बाकी नाही तर MMRDला अजून सांगतो. माझ्याकडे MSRDC पण आहे, MSRDC पण माझ्याकडे आहे, MMRD माझ्याकडे आहे. आणि काय घरं बिरं बांधायची असेल तर म्हाडा पण माझ्याकडे आहे. आणि नियम का अटी शिथिल करायचे असतील तर नगर विकास खातंही माझ्याकडे आहे. तर मी चिंता काय करायची नाही. कारण मी आपल्याला सांगतो, बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे 40 लाख लोकांना मोफत घरं द्या. तेव्हा लोकांना मजाक वाटायची, कसं होणार. पण त्यांच्या शिष्याने जसं हाऊसिंग मिनिस्टर झाला तसं मुंबईतल्या क्लस्टरला प्राधान्य दिलं आणि सगळे लाखो झोपडपट्टीवासियांचे आता मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प सुरू होत आहेत. 17,000 घराचा, कधी बघितलं मुंबईमध्ये तर बघा रमाबाई आंबेडकर नगर आणि आपला कामराज नगर, इथं 17,000 घरांचा प्रकल्प सुरू झाला. ठाण्यामध्ये 25,000 घरांचा प्रकल्प सुरू झाला. मुंबईमध्ये लाखो घरांचा प्रकल्प सुरू होतोय. हे फक्त बोलत नाही, आपण करून दाखवतो. मुंबई शहर मोठं आहे, जागतिक दर्जाचं शहर आहे. आणि मग मुंबईसारखीच असली पाहिजे. तुम्ही आल्यावर तुम्हाला वाटलं पाहिजे मुंबईत आलोय.
आणि म्हणून या भागात देखील, सातारा जिल्ह्यात देखील गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी कुठं करायची असेल कलेक्टर महोदय, तर मला सांगा, तेही आपण राबवू. इथल्या लोकांना देखील परवडणारी घरं मिळाली पाहिजेत. अफोर्डेबल हाऊसिंग, नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये मी ते टाकलेलं आहे. परवडणारी घरं, आपल्या काम करणाऱ्या कामगार आमच्या बहिणी, मुलांना शिक्षक जे शिकतायत त्यांना हॉस्टेल्स, हे सगळं आम्ही टाकलंय. गिरणी कामगारांना घरं, तुमच्या इकडचे पण गिरणी कामगार असतील, 1,00,000 लोकांना, गिरणी कामगारांना आपण घरं देण्याचा हे सुरू केलेलं आहे. आणि त्यांना आतापर्यंत ते वंचित होते, परंतु त्यांना वंचित आता राहावं लागणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही सर्वांनी शिवसेनेला भरभरून जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये यश दिलं, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. अशीच ताकद यापुढे देखील कायम ठेवा. शंभूराज देसाई यांनी पर्यटन महोत्सव आयोजित केलेला आहे. काही लोकांना त्यांनी पर्यटनाला पण पाठवलेलं आहे. काही लोक पर्यटनाला इकडे येतीलही. आणि म्हणून हे सगळं शंभूराज कलाकार आहे, तर बरोबर काम, वेळेवर काम दाखवतात ते. आणि म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की सह्याद्री की ठंडी हवा, कोयना का शांत जल, सह्याद्री की ठंडी हवा, कोयना का शांत जल, कास पठार पर फूलों की रंगीन बिछी अनमोल, कास पठार पर फूलों की रंगीन बिछी अनमोल, महाबळेश्वर की चादर ओढ़े 5 गनी मुस्कुराए, सातारा पुकारता है आओ यहाँ ठहर जाए, आओ यहाँ ठहर जाए. म्हणजे इकडे तुम्ही आता पर्यटन महोत्सवात लोकांना इकडे आकर्षित केलेला आहे आणि हे कायम ठेवा. हा जो काही उपक्रम आपण सुरू केलेला आहे तो कायम या ठिकाणी ठेवा. आणि ज्याला काही तुम्हाला आवश्यकता पडेल तिथे डिपार्टमेंट कोणाचं आहे, काय आहे, ते काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला इथंच आता 250 कोटी रुपये MMRDने दिले, बरोबर ना. आणि तुम्ही आता, मी जेव्हा मुख्यमंत्री असताना दिलेले अजून कामं चालूच असतील, चालू आहे. त्यामुळे निधी विकास कामाला कधीही कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय.